हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहे इंग्लिश 10th स्टँडर्डचं ब्रिज कोर्स डे 27 आणि डे 28. तर ऑलरेडी मी डे 1 to 26 अपलोड केलेले आहेत. तसेच टेस्ट 1 आणि टेस्ट 2 पण ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये सर्वात पहिल्यांदा पाहू डे 27. आता डे 27 कोणता आहे आपल्या पी डी एफमध्ये ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतो. येलो स्टेटमेंट 11 जे आहे त्यामधली ॲक्टिव्हिटी नंबर 2 हे आपला डे 27 आहे किंवा ॲक्टिव्हिटीज 27 आहे. तर त्यामधले सर्वात पहिल्यांदा लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही वर पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजनंतर खाली क्वेश्चन काय दिलेला आहे तो मी वाचून दाखवतो. ॲज, अप विथ, फ्रॉम, अबाउट, ऑफ, इन, ऑन, विथ, इन, बिहाइंड, इन, ऑन. चूज these words given in a bracket and replace them with italic words. Rewrite the text again given in the table. तर एका टेबलमध्ये तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, त्यामध्ये काही इटॅलिक वर्ड दिलेले आहे. त्या इटॅलिक वर्डला रिप्लेस करायचे आपल्याला हे वर्ड दिलेले वर्ड्स आणि तुम्हाला पुन्हा रिराईट करायचं आहे. तर मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगतो काय. द चॉक इज ऑन. ऑन हे अंडरलाईन पार्ट आहे जो नवीन टाकलेला आहे आपण. ऑन द टेबल. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. द डस्टबिन इज बिहाइंड. हे पण अंडरलाईन. द डोअर. महेश ट्रायड टू राईट इन. हे अंडरलाईन. हिज नोटबुक. द हेडमास्टर आस्क्ड अस प्रेझेंट इन. हे अंडरलाईन. द क्लासरूम विथ पोस्टर्स. विथला अंडरलाईन. द रेफर्स विल ऑब्झर्व अँड अलॉट द रँक्स ऑन. ऑनला अंडरलाईन. मेरिट. द विनर्स विल बी अनाउन्स्ड इन. इनला अंडरलाईन. नेक्स्ट वीक. आवर फ्रेंड्स थिंक अबाउट. अबाउटला अंडरलाईन करा. पोस्टर कॉम्पिटिशन. दे थॉट ऑफ. ऑफला अंडरलाईन करा. इट डे अँड नाईट. दे टूक हेल्प फ्रॉम. फ्रॉमला अंडरलाईन करा. ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. दे कम अप. अपला अंडरलाईन. विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड एक्झिक्युटेड देम ॲज. ला अंडरलाईन. वेल टू. ते अशा प्रकारे तुम्हाला इटॅलिक वर्डमध्ये रिप्लेस करायचे होते जे दिलेले वर्ड होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे दे वेंट डॅश डॅश मुंबई आणि कंसामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहे फॉर, टू, फ्रॉम. तर याचा आन्सर येतं टू, म्हणजे दे वेंट टू मुंबई. आता सेकंडमध्ये बघा. नरेन वॉकड अक्रॉस द रोड. अक्रॉसला अंडरलाईन आहे. अक्रॉस हे आन्सर आहे आपलं. तिसरं पहा. जॉन क्लाइम्ड डॅश डॅश द माउंटेन, म्हणजे ओव्हर द माउंटेन येईल, म्हणजे ओव्हरला अंडरलाईन करा. द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन. ॲटला अंडरलाईन करा. रमी गॉट इन हर कार क्विकली. इनला अंडरलाईन करा. द थीफ रॅन थ्रू द टनल. तर थ्रूला अंडरलाईन करा. त्यानंतर 7. द डॉग हिड बिहाइंड द टेबल. बिहाइंडला अंडरलाईन करा. त्यानंतर 8 बघा. 8 आहे द लर्नर्स पुट देअर नोट्स ऑन द टेबल. ऑनला अंडरलाईन करा. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. त्यानंतर आपण पाहू एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन काय दिलेला आहे. स्ट्राईक ऑफ द इनअप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. वी कम टू स्कूल बाय, फ्रॉम, ऑन, बस. आता ह्या तीनपैकी कोणतं येणार. वी कम टू स्कूल बाय बस. दुसरा. यू कम इन फॉर, ऑन. यू कम इन येणार या ठिकाणी. तिसरं पहा क्वेश्चन. डिड यू कम विथ इन ऑफ द नोट्स ऑन, ऑफ, इन प्रोजेक्ट. आता आपलं कोणतं नाही अप्रोप्रिएट वर्ड्स. डिड यू कम विथ द नोट्स ऑन प्रोजेक्ट. त्यानंतर 4th पहा. व्हेअर आर यू ऑन, इन, फ्रॉम. तिथं काय येणार. व्हेअर आर यू फ्रॉम येणार. त्यानंतर 5th. पुट दॅट बॉल टू इन ऑफ द बास्केट. आता याच्यापैकी कोणतं येणार. पुट दॅट बॉल इन द बास्केट येणार. त्यानंतर आपण पाहू इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. इव्हॅल्युएशनमध्ये बघा काय दिलेला क्वेश्चन. राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये काही वर्ड दिलेले आहेत आणि ते यूज करून तुम्हाला सेंटेन्सेस फिल करायचे आहेत. कोणकोणते वर्ड्स आहेत. ऑन आहे, बिटवीन आहे, अमॉंग आहे, ऑफ आहे, ओव्हर आहे. तर हे वर्ड्स यूज करून आपण बघू सेंटेन्सेस बघू. पहिलं सेंटेन्सेस. राम इज बिटवीन मनोज अँड फिरोज. बिटवीनला अंडरलाईन करा. दे सिट ऑन द चेअर. ऑनला अंडरलाईन करा. गोपाल स्विच्ड ऑफ हिज मोबाईल. ऑफला अंडरलाईन करा. द थीफ डिसअपॅयर्ड अमॉंग देम. अमॉंगला अंडरलाईन करा. रोहित हिट्स ह्यूज 6 ओव्हर मिड ऑफ. ओव्हरला अंडरलाईन करा. तर अशा प्रकारे आपला डे 27ची ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. आता आपण पाहणार डे 28 ॲक्टिव्हिटी. डे 28 कोणती ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला ओळखण्यासाठी येलो स्टेटमेंट 12 जे आहे आपलं त्यामधली ॲक्टिव्हिटी नंबर 1 किंवा ह्यामध्ये ॲक्टिव्हिटी एकच आहे म्हणून ॲक्टिव्हिटी नंबर 1 म्हणलं नाही तर चालेल, पण डे 28मधले येलो स्टेटमेंट 12 हे पहा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन काय दिलेला आहे. राईट अँड ॲप्लिकेशन टू द हेडमास्टर ऑफ युअर इन्स्ट्रक्शन्स टू ग्रँड
कन्सेशन इन फीस. आता कन्सेशन इन फीससाठी आपल्याला लेटर लिहायचं हेडमास्टरला. तर पहिल्यांदा आपण लिहू आपलं नाव राधे जाधव B651 राम अपार्टमेंट्स. आता हे नाव पत्ता वगैरे तुम्ही वेगळा करू शकतो, इथं काही पत्ता वगैरे दिला नाही, पण ज्यावेळेस दिला जाईल त्यावेळेस मात्र तेच घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही काही घेऊ शकता. राधे जाधव B651 राम अपार्टमेंट्स CA रोड, आता पुढे 25 जुलै 2021 टू द प्रिन्सिपल श्री सिद्धनाथ विद्यालय, आता पुढे सांगली. सब्जेक्ट काय? अप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीस. अप्लिकंट काय आहे? राधे जाधव. डिअर सर, आता खाली मेन बॉडी येणार लिहा. मेन बॉडी तुम्ही काही चेंज करू शकता तुमच्या वाक्यरचना जे असेल ते. मी लिहिलेले पहा. विथ द ड्यू रिस्पेक्ट्स आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट यू टू प्लीज ग्रँड मी कन्सेशन in fees for this academic year as my parents' economical condition is not good. I am a student of school from 10th A class with an outstanding record. I would like to inform you that my family's financial conditions are not stable, so I cannot afford to pay the school fee. Thanking you, your obediently राधे जाधव. तर यामध्ये तुम्ही आणखीन काही पॉईंट्स ॲड करू शकता तुमच्या मनाने. त्यानंतर पहा प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. क्वेश्चन 1 त्यामध्ये बघा. राईट अ लेटर ऑफ ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल रिक्वेस्टिंग her to issue a duplicate copy of लिव्हिंग सर्टिफिकेट. जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याचं डुप्लिकेट पाहिजे आपल्याला. मग ते प्रिन्सिपलला आपल्याला काय करायचं आहे, तिथं आपल्याला ॲप्लिकेशन लिहायचं आहे. ॲप्लिकेंट, आता या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, तीच माहिती आपल्याला वापरायची आहे. ॲप्लिकेंट काय आहे? रिया किंवा रितेश पाटील, तुम्ही काही घेऊ शकता. स्कूल श्री राजेंद्र हायस्कूल महल नागपूर, क्लास 10 डिव्हिजन B, रजिस्टर नंबर 10011. रिझन काय? क्वालिफाईड फॉर अब्रॉड स्कॉलरशिपसाठी लागते. एक्झामिनेशन हॅव टू सबमिट देअर डॉक्युमेंट्स. तर ही माहिती वापरून आपल्याला लेटर लिहायचं आहे किंवा ॲप्लिकेशन लिहायचं आहे. पहिल्यांदा नाव लिहा. रितेश पाटील B651 राम अपार्टमेंट CA रोड नागपूर 25 जुलै 2021 टू द प्रिन्सिपल श्री राजेंद्र हायस्कूल महल नागपूर. सब्जेक्ट काय? ॲप्लिकेशन फॉर डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर राहणार ॲप्लिकंटचं नाव रितेश पाटील, क्लास 10 डिव्हिजन B. डिअर सर, with due respect, I am writing to request you to please issue me duplicate copy of my living certificate as I need it for my higher studies. I would like to inform you that I am qualified abroad scholarship examination, but for further procedure I need school living certificate as well. I would be grateful if you could issue my duplicate living certificate. Thanking you, your obediently रितेश पाटील. हे होतं आपला प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन 1. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे. कंप्लेंट लेटर आहे. कंप्लेंट लेटर काय आहे पहा. राईट कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर लोकॅलिटी. आणि त्यामध्ये पॉईंट्स दिले आहे. ड्युरेशन ऑफ प्रॉब्लेम, इट्स इम्पॅक्ट, रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. हे पॉईंट्स यूज करून आपल्याला लिहायचं आहे. पहिल्यांदा नाव लिहा. रितेश पाटील B651 राम अपार्टमेंट CA रोड नागपूर 25 जुलै 2021. या ठिकाणी हे दिलं नाही, हे तुम्ही काही चेंज करू शकता. त्यानंतर पहा 2, हे मात्र पुढचं आपल्याला सेम करायचं. टू द सब इंजिनियर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड महल नागपूर. सब्जेक्ट काय? कंप्लेंट रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. ॲप्लिकंटचं नाव काय? रितेश पाटील. डिअर सर, आय एम रायटिंग टू इन्फॉर्म you that we are totally 500 families residing in our locality. We are facing several problem of growing instances of power failure for last 3 months in our locality. In our locality, there are many students who are preparing for their upcoming board CET exams as well as for the final examination. But this irregular in electric supply causing obstacles in their preparation. We have already given many complaints to our local authority, so kindly I am requesting you to look into this matter personally. Thanking you, yours faithfully, रितेश पाटील. ते असं कंप्लेंट लेटर होतं. त्यानंतर आपण आणखीन एक आहे क्वेश्चन 3, लास्ट क्वेश्चन आहे या आजच्या व्हिडिओचा. कंप्लेंट लेटरचा आहे. कंप्लेंट लेटर टू द अथॉरिटी अबाउट प्रोलॉंग्ड रोड रिपेअर. राईट अ लेटर टू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद to complain about the inconvenience caused by prolonged road repair work going on your area. याबद्दल आपल्याला कंप्लेंट लेटर लिहायचं आहे. मग पहिल्यांदा आपण नाव लिहू. रितेश पाटील B651 राम अपार्टमेंट CA रोड औरंगाबाद. सब्जेक्ट काय? कंप्लेंट रिगार्डिंग द इनकन्व्हिनियन्स कॉज बाय प्रोलॉंग्ड रोड रिपेअर वर्क. ॲप्लिकंटचं नाव काय आहे? रितेश पाटील. त्यानंतर लिहायचं. डिअर सर, आय विश टू ग्रो युअर अटेन्शन टुवर्ड्स द पुअर मेंटेनन्स ऑफ रोड्स अँड लाईट्स in our locality. The roads in our locality have not been repaired for long time. There are pits and ditches on the roads everywhere.
The condition of the road becomes all the worse during rainy seasons. We have already given many complaints to our local authority, so kindly I am requesting you to look into this matter personally. Thanking you, रितेश पाटील. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ कंप्लीट होतो. तर आता आपले डे 27 आणि डे 28 हे आपले कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही क्वेरी असेल, काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.